हाय हॅलो एव्हरीवन, गुड इव्हिनिंग सर्वांना। तर मी श्रीकारची मम्मा स्वागत करत आहे आपल्या एका नवीन बोरनान व हळदी कुंकू स्पेशल या व्लॉगमध्ये। तर मी श्रीकारला अशा प्रकारे रेडी करत होते व तो छान शांत बसून रेडी होत होता। त्यानंतर मी त्याला गळ्यातलं घातलं, हातात बाजूबंद बांधला। मी त्याला मुकुट बांधत होते पण तो काही बांधूही देत नव्हता, त्याला तो नको होता तो। त्यानंतर अशा प्रकारे रांगोळीचा गालिचा टाकला होता। पुढे सर्व डेकोरेशन होते, वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किट, बोर, चॉकलेट्स, कॅडबऱ्या अशा प्रकारे डेकोरेशन केले होते। श्रीकारचे बोरन्हान व हळदी कुंकू, थोडं त्याच्या नावाचंही डेकोरेशन केलं व त्याचा ड्रेस ठेवूनही थोडंसं शूट करून घेतलं। हे अशा प्रकारे पूर्ण डेकोरेशन होते। त्यानंतर काही शॉर्ट्स घेतले, डेकोरेशनचे व्हिडिओ घेतले। वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किट, कॅडबरी, चॉकलेट व संक्रांतीसाठी वाटायला आणलेले हळदी कुंकवासाठीचे वाण, चॉकलेट, हे बॉल चॉकलेट, हे सर्व खूप छान होते। बोरनान स्पेशल हा श्रीकारला ड्रेस घेतला होता। त्यानंतर श्रीकारचंही थोडंसं शूट करून घेतलं व तो खूप छान रिस्पॉन्स देत होता, डान्स करत होता, स्माइल करत होता सगळं। त्यानंतर सर्वजण यायला लागले होते, मग मी मम्माच्या मांडीवरती बसून काही फोटोज क्लिक केले। अशा प्रकारे पणजी आजी, काकी, आत्या, आजी, काकी हे सर्वजण आले होते। आईंनी सर्वप्रथम मला औक्षण केले, सुरुवात केली बोरन्हानसाठी। त्यानंतर ही माझी पणजी आजी, यांनी पण मला छान ओवाळले। आत्तू आई याही बोरन्हानसाठी आल्या होत्या स्पेशल, यांनी माझं छान औक्षण केलं। त्यानंतर काकी, मम्मानेही माझं औक्षण केलं। त्यानंतर ही माझी आत्तू, ही माझी छोटी आत्तू, हिने माझं छान औक्षण केलं। ही माऊ आली होती, आजी, या सर्वांनी माझं छान प्रकारे बोरन्हान केलं। त्यानंतर मी खूप मस्ती केली। त्यानंतर मम्मा आणि पप्पानी त्यांचं थोडंसं शूट करून घेतलं। असे संपले माझे बोरन्हान। भेटूया लवकरच आपण नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय।